हॅलो माय ब्युटिफुल पीपल्स अँड माय ब्युटिफुल फ्रेंड्स अँड माय ब्युटिफुल सोल्स. कसे आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. माय टॅरो रीडिंगमध्ये आणि माय हिलिंग सेंटरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत. युनिव्हर्सलला मी माझ्या व्ह्यूअर्ससाठी हीच प्रेयर करत आहे की तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी, आरोग्य लाभू द्या. थँक्यू व्हेरी मच. तर आजचा आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेला आहे की तुमच्यामध्ये कोणते चांगले गुण आहेत, कोणती एक दैवी शक्ती आहे, काय आहे तुमच्या मनामध्ये, तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या पूर्ण तुम्हाला ब्लेसेस कुणाचे आहेत, कुठली शक्ती तुमच्यावर कार्य करत आहे. तर आजचा आपला मेन टॉपिक आहे तो की तुमच्यामध्ये कोणती दैवी शक्ती आहे. चला प्लीज माझ्याबरोबर गाईज आपण कार्ड शफल करून एनर्जी घेणार आहोत आणि आपण टॅरोटला विचारणार आहोत की जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यामध्ये असं काय आहे की जे त्यांचं प्रोटेक्शन करत आहे, जे त्यांना ब्लेसेस देत आहे, त्यांना अडचणीमधून त्यांना बाहेर काढायचा ज्या त्या वेळेला कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये येऊन मदत करत आहे. आपण टॅरोटला विचारणार आहोत. स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे ब्लेस्ड. किंग ऑफ वँड्स, द स्टार. बघा गाईज, स्टारची एनर्जी आलेली आहे. म्हणजे पूर्ण ब्रह्मांड, पूर्ण नक्षत्र, ग्रह, तारे, समय, टाईम, ॲन्सेस्टर, गॉड्स, जे तुमचे जे जे इष्टदेवी देवता आहेत ते सगळे तुम्हाला हेल्प करण्यासाठी सगळे तुमच्या अवतीभोवती आहेत, तुमच्या ओराच्या भोवतीच ते फिरत आहेत. क्वीन ऑफ वँड्स, वाव. किंग ऑफ वँड्स आलेला आहे, क्वीन ऑफ वँड्स आलेली आहे. किंग ऑफ वँड्स अँड क्वीन ऑफ वँड्स, वाव. हजबंड अँड वाईफच्या स्वरूपामध्ये हे एक आहेत ॲन्सेस्टर, जे की ॲन्सेस्टरच्या स्वरूपामध्ये मला इथे दिसायला लागलेले आहेत. टू ऑफ पेंटिकल्स, नाइट ऑफ सोर्ड्स, टेन ऑफ कप्स, the devil, strength, five of wands, आणि एट ऑफ पेंटिकल्स. बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आलेली आहे आपल्याकडे. सेवन ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. हां गाईज, तर तुमच्याकडे कुठली अशी एक शक्ती आहे जी की अतिशय तुम्हाला संकट समयी, अडचणीच्या समयी जी तुम्हाला बाहेर काढते. कारण डेव्हिल एनर्जी इकडे आपल्याकडे जी निघून आलेली आहे हे कुठे ना कुठेतरी एक असं जे निराशवादी लोक असतात किंवा जी निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे थ्रो करायचं काम करत असतात किंवा बाहेर बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी असतात की जे करायचं काम करत असतात आणि तुम्हाला कारण असताना एक परेशानीला समोर जावं तुम्ही जावं, तुमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब व्हावं, तुमचं व्यावसायिक लाईफ डिस्टर्ब व्हावं, तुमचं करिअर लाईफ डिस्टर्ब व्हावं, तुम्ही एज्युकेशन लाईफ तुमच्या फॅमिलीचं, तुमच्या मुलांचं, त्याच्यावर कुठे ना कुठेतरी ती एक ब्लॅक छाया जी आहे ती कुठे ना कुठेतरी या स्वरूपामध्ये काम करण्यासाठी जे आपले जे हितचिंतक म्हणू नाही शकत पण हितशत्रू जे असतात की जे तुमची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ त्यांना पाहण्यासारखी नसते किंवा ते ॲक्सेप्ट त्या गोष्टी करत नाहीत. तर इथे डेव्हिलची एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की त्यांनी त्यांचा एक फार पद्धतीनं असं ते करत असतात, साऱ्या गोष्टी करत असतात की तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी, तुम्हाला ब्लॉक होण्यासाठी किंवा एक तुमची ग्रोथच होऊ नये यासाठी ही डेव्हिल एनर्जी जी आहे ना ते आपल्याला पर्टिक्युलर त्याच रिलेटेड निघून आलेली आहे. पण गाईज, तुम्हाला माहिती आहे का, ही 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 जे आहे तुम्ही ज्या ज्या वेळेला अडचणीत सापडत असतात त्यावेळेला असे काहीतरी चमत्कार होतात, असे काहीतरी एक मिरॅकल होतात की तुम्हाला कळत नाही की ॲक्च्युली
हे आलेलं संकट आलं कसं आणि कशा पद्धतीनं गेलं हे समजण्याच्या आधीच, तुमच्यापर्यंत पोचायच्या आधीच ते तुमची संकटाची साखळी आहे किंवा ज्या अडचणीमध्ये तुम्ही सडनली सापडणार असता किंवा जे एक टॉवर मोमेंट तुमच्या लाईफमध्ये येणार असते आणि त्याच्यामध्ये कुठे ना कुठे तर सगळं डिस्ट्रॉय होणार असतं. तर यावेळेला जी आपली एनर्जी प्रोटेक्ट करत असते ना, तर ही एनर्जी आहे किंग ऑफ वँड्स आणि क्वीन ऑफ वँड्स. हे हे या स्वरूपामध्ये आपल्याला दिसायला गेलं आहे. कुठे ना कुठे तर तुमचे जे ॲन्सेस्टर आहेत, जे की हजबंड वाईफच्या स्वरूपामध्ये आहेत, ज्यांची पूर्ण कृपाछत्र, एक कृपा सावली तुमच्या पूर्णपणे घरावर आहे, तुम्हाला पूर्णपणे प्रोटेक्शन देण्याचं काम करत असते. आणि त्या ज्या येणारे जे टॉवर मुवमेंट तुमच्या लाईफमध्ये असतात ते कुठे ना कुठेतरी ते ब्रेक करत असतात आणि तुम्ही त्या अडचणीमध्ये, त्या सामन्यातून तुम्ही जाऊ नये किंवा तुम्ही त्याच्यामध्ये फार फसू नये ही काळजी मात्र तुमचे ॲन्सेस्टर घेत असतात. जे की मला एक हजबंड वाईफच्या स्वरूपामध्ये कोणीतरी दिसत आहेत, जे तुमचे आजी आजोबा असतील किंवा त्यांच्या आधीचे एक त्यांचे कोणीतरी असतील, पण हजबंड वाईफ याच्यामध्ये खूप पूर्णपणे कार्य करतात आणि तुमच्या पूर्णपणे फॅमिलीचं, तुमच्या घराचं, तुमच्या जे पण काही तुमचं करिअर आहे त्या करिअरचं, तुमच्या फायनान्सचं, या साऱ्या गोष्टीमध्ये ना हे कुठेतरी आपल्याला प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्या पाठीमागे उभे राहत असाल. तर ही एक अतिशय एक दैवी शक्तीची आहे, ॲन्सेस्टरच्या स्वरूपामध्ये तुमच्या तर पाठीमागं आहे. शिवाय स्टारची जी एनर्जी आपल्याकडे ही जी निघून आलेली आहे गाईज, तर ही एनर्जी आपल्याला सांगायला आलेली आहे, जी एक तुमची अध्यात्म जागृती, तुमचा जो एक सिक्स सेन्स म्हणा किंवा इंट्युशन पॉवर म्हणा, तर हे कोणी क्रिएट केलेलं आहे, हे तुमची आध्यात्मिक जागृती ऑलरेडी तुम्ही हे घेऊन आलेला आहात, बरोबर घेऊन आलेला आहात. आणि त्याच्या थ्रू तुम्हाला येणाऱ्या संकटाची चाहूल पण अगोदरच लागत असते. हे तर तुमचे ॲन्सेस्टर तुम्हाला गाईडलाईन करतच असतात इनर व्हाईसच्या माध्यमातून. शिवाय तुमचे जे एक अध्यात्म शक्ती, जी त्या शक्तीपर्यंत तुम्ही जे पोचलेले आहात, तर ती जी शक्ती आहे तुम्हाला अगोदरच एक प्रिकॉशन घेण्यासाठी सांगत असते किंवा संकट काय येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं पुढं जायचं आहे, तर ह्याची पण आपल्याला गाईडलाईन हे देत असते. आणि शिवाय स्वतःची तुमची जी हिंमत आहे, याला कोण आपल्याला गाईड करतं, तर याला गाईड आपल्याला करतं की स्वतःचं एक हिंमत, एक आत्मविश्वास, कुठल्याही गोष्टीला आपण न डगमगता जे समोर आपण जात असतो आणि अतिशय धैर्य ठेवून, एक संयम ठेवून, एक बॅलन्स ठेवून तुम्ही जे काम करत असता, या साऱ्या गोष्टीला आपण जे प्रोटेक्शन आपल्याला द्यायचं काम करतं ते कोण आहे, तर हे एंजल्सच्या स्वरूपामध्ये तुमच्याभोवती असणारी जी एक गुप्त शक्ती जी आहे, तुमचा ओरा जो आहे तो प्रोटेक्ट करायचं काम करत असतो. इवन दो ही जी तुमची फॅमिली दाखवायला लागलेली आहे ना, या फॅमिलीला पण त्यांचं प्रोटेक्शन आहे. शिवाय पर्सनल तुमच्यासाठी पण त्यांचं एक प्रोटेक्शन आहे. तर त्या प्रोटेक्शनच्या अंडर ही डेव्हिल एनर्जी जी वर्क करते ना, ह्या एनर्जीला मारून टाकायचं काम जे आहे ना आपलं, तर हे एक तुमचे ॲन्सेस्टर, आपले आध्यात्मिक शक्ती, शिवाय आपले जे इष्टदेवी देवता आहेत, एक शिवाय याच्यामध्ये तुम्ही स्वतः जे काम करता, तुमच्या एक चांगल्या कर्माचं जे एक फल स्वरूपामध्ये तुमच्या वाट्याला येतं, या साऱ्या गोष्टी ज्या आहेत ते ह्या पण साऱ्या गोष्टी आपल्याला प्रोटेक्शन करायचं काम करत असतात. कारण गाईड्स बघा, इथे कुठे ना कुठेतरी सगळीकडनं तुमचे जे पण काही ड्रीम्स आहेत, जे काही तुम्हाला एक करिअर स्वरूपामध्ये जे आहे, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही वर्क करत आहात, तिथे कुठे ना कुठेतरी हा डिस्टर्बन्स येतच असतो, पण तो आपोआपच तो मीट आउट व्हायचं काम करत असतो. तरी पण गाईड्स आपण एक